नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आझाद मैदानावरील शिक्षक आंदोलनाला मंगेश चिवटे यांची भेट. अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दालनात होणार बैठक. मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांशी संवाद साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली असून विधानमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करून शिक्षकांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णयाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी यावेळी दिली. मंगेश चिवटे यांनी सांगितले की आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान त्यांनी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केले. शिक्षकांच्या न्याय मागण्यावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदनातील मागण्यावर तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर चिवटे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या मागण्यावर सविस्तर चर्चा केली. या मागण्यांमध्ये आर्थिक तरतुदीचा समावेश असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर चिवटे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिक्षण मंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यावर शिंदे यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत शिक्षकांच्या मागण्यांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद, अंमलबजावणीचे नियोजन आणि सकारात्मक निर्णयाबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मंगेश चिवटे यांनी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची भेट घेऊन शासन स्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याची तसेच प्रस्तावित बैठकीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने लढत राहणार. दरम्यान शासनाकडून आपल्या प्रलंबित मागण्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.